ही 3 एकर लावलेली आहे आणि दुसऱ्याही कंपनीची आहे तिकडून, पण ही माझी आता काढणीला आलेली आहे, म्हणजे हार्वेस्टिंगला आलेली आर्ली व्हेरायटी आहे. आणि जी बाकीची दुसरी आहे त्या दुसऱ्या शेतामध्ये ती थोडी लेट आहे. टाकू आपण याच्या संत्र्यामध्ये. आणि आता ही 20 डिसेंबर पर्यंत शेताच्या बाहेर जाईल. हे बघा वाळलेली आहे. 20 डिसेंबर नंतर याच्यामध्ये 70-80% वाळलेली आहे. हे बघा हम्म. पूर्ण 70-80% वाळलेली आहे पूर्ण. हम्म. भाऊ जसं तोरणा नाव आहे, तोरणासारखे तोरण आहेत का तुरीला? हा तोरण लागलेले आहेत. नाही बघा ना, तोरण भरपूर तोरण लागलेलं आहे. नाव आहे तोरण. तोरणा त्याच पद्धतीने आलेली या पद्धतीने आलेली. आहे. भाऊ हे बियाणं वापरून तुम्ही समाधानी आहे? एकदम समाधानी आहे. आणि पुढच्या वर्षी मी 20 एकर ही तूर टाकणार आहे. स्वतः शिवगंगा सीड्स कंपनीतून बियाणं घेऊन मी 20 एकर ही टाकणार आहे. आणि याच वर्षी टाकणार होतो, पण ते टाकता टाकता थोडी राहिली. एक अनुभव म्हणून तुम्ही 3 एकर घेतली. अनुभव म्हणून 3 एकर घेतली. आता ही शिवगंगाची तोरणा 91-92 व्हेरायटी आहे आणि ही व्हेरायटी दुसरी आहे, घरचं बियाणं पेरलेलं आहे. हे बघा हा फरक आहे. म्हणजे हे काय बघा ना. आणि घरच्या बियाण्यात फरक आहे का नाही? खूप 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 फरक आहे. खूप फरक आहे. भरपूर फरक आहे. आणि जाणवला पण फरक आहे. काय तुम्हाला तुम्ही बघू शकता भरपूर फरक आहे. शेजारी दुधामध्ये हे याच्यामध्ये काही असे वाण झाडं निघालेले घरच्यामध्ये, त्याच्यामध्ये असं निघालेलं नाही. आणि आरली आहे. आणि आरली हे अजून फुलातच आहे. अजून हिरवी आहे. आरली आहे. ही आरली आहे आणि ही लेट आहे. बरं. पण भाऊ मालाचा फरक किती आहे? भरपूर भरपूर भरपूर. दाण्यामध्ये बी खूप फरक आहे. ठोकर दाणा आहे. पण एकही झाडू पडलेलं नाही. आणि मस्त आहे, एकदम छान आहे. तुम्ही तुमच्या गावातील शेतकऱ्यांना, नातेवाईकांना ह्या बियाण्याबद्दल काय संदेश देऊ शकता? या बियाण्याबद्दल एकच संदेश देऊ शकतो की हे बियाणं घ्या आणि लावा. पूर्ण सगळं कोणी बी